त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडल्या मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली, एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्रीपदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तेव्हा त्यांचं जे म्हणणं आहे मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाहीत. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो नाही, उलट ते आम्हाला इथे हवे आहेत. पण त्यांना राष्ट्र साथ घालते ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. एक म्हटलं की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी, असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ शकतं. मला माहीत नाही त्याच्याविषयी. जर रिशफल झालं काही. धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकले नाही, त्याच्यामुळे देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं आहे आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय? शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा पद भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतात. पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेशाची. बरं, त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत. नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत. विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केले गेलेले आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष